त्याला शी आहे बघ. धाराशिवच्या पात्रूड भागात रहिवाशी वस्तीतही पाणी शिरलेलं आहे. रात्रीचा मुसळधार पाऊस होता, अजूनही पाणी ओसरलेलं नाही. गुडघाभर पाणी इथं पाहायला मिळतं. आपण या घरामध्ये पाहतोय की पूर्णपणे घरामध्ये पाणीच पाणी आहे. अजूनही पाण्याचा ढव इथं पाहायला मिळतो आणि पूर्णपणे संसार जो आहे तो पाण्याखाली गेलेला आहे. काही कपडे असतील, काही धान्य असतील, या पलंगावर ठेवून ते वाचवण्याचा प्रयत्न इथं दिसतोय. मात्र वाचवणार तरी काय आणि कुठली कुठली वस्तू वाचवणार हा प्रश्न आहे. सगळ्याच वस्तू किचन मध्ये देखील पूर्णपणे गॅस असेल आणि हे सगळं साहित्य आहे ते पाण्याखाली गेलेलं आहे. या घरामध्ये प्रचंड पाणीच पाणी आहे. आता या घराचे मालक आपल्या सोबत आहेत, ताई आहेत. कधी पाणी आलं इथं, किती पाणी आलं, कधी पसन अशी कालच्या धरणं पाणी आले, कालच्या धरणं अख्खं घर पाण्यात आहे. आमचं फ्रीज पाण्यात आहे, गॅस पाण्यात आहे, काहीच हे नाही. करून खायला सुद्धा आम्हाला सोय नाही. हवं तुम्ही घरातून कधी बाहेर गेलात? कोण कोण घरात राहत होतं? मी एकटीच होते घरात. मालक गेलत कामावर रात्री, पोरग बी कामावरच गेलत, एकटीच होते घरात. मी रात्रीचं स्वयंपाक वगैरे करणं झालं का? आणि सकाळपासून काय खाल्लं? शेजाऱ्याच्यात जेवले, शेजाऱ्याच्या स्वयंपाक दिलता जेवायला मला. आता किती नुकसान झाले घरात आणि काय काय भिजले? नुकसान की लय घरात झाली. धान्याची ही फ्रीज पाण्यात आहे, गॅस पाण्यात आहे, धान्य बी सगळं वरी ठेवलंय कॉटवर. एकंदरच आपण पाहू शकतो की या घराला पूर्णपणे पाण्यानं वेढा दिलेला आहे. धान्य भिजलेलं आहे, सगळं खाण्याचं साहित्य असेल, स्वयंपाकाचं साहित्य असेल, सगळं भिजलं. पूर्ण संसार भिजून गेलेला आहे. आता शेजारच्यांच्या आश्रयानं हे कुटुंब आपला उदरनिर्वाह करतोय. पाणी ओसरल्यानंतरच ते आता घरात येऊ शकणार आहेत. यांना तात्काळ मदतीची गरज आहे. अप्पासाहेब शेळके, एबीपी माझा, धाराशिव, पात्रूड. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.